हाय सगळ्यांना नमस्कार. तर आज मी आलेली आहे एक नवीन रेसिपी घेऊन, जिचं नाव आहे नारळाच्या वड्या किंवा नारळाची बर्फी, काही म्हटलं तरी चालेल. तर होळीच्या निमित्ताने आम्हाला खूप सारे नारळ भेटले होते. आता त्या नारळांचं करायचं काय, तर म्हटलं काहीतरी वेगळं करूया, जेणेकरून तुम्हाला पण दाखवता येईल की मी काय केलं आहे. नारळाच्या मोदक आणि नेवऱ्या झाले करून, मग म्हटलं नारळाच्या वड्या करून बघूया. तसं तर सगळीकडेच केलं जातं हा पदार्थ, पण म्हटलं तुम्हाला दाखवू. तर कसलाच विचार न करता मस्तपैकी नारळ फोडून घेतले, किसून घेतले आणि मस्तपैकी परतून घेतलेत सोनेरी रंग येईपर्यंत. नंतर थोडा गूळ टाकला, साखर टाकली, गोड असली पाहिजे, वडी म्हटल्यावर गोडच असली पाहिजे. मग नंतर वेलची पूड टाकली आणि एका ताटाला ग्रीसिंग करून घेतलं. आणि जोपर्यंत हे मिश्रण गरम आहे ना, तोपर्यंतच ते पटापट टाकून घ्यायचे आपल्याला आणि छानपैकी भाकरीसारखं थापून घ्यायचं आहे ताटावरती. आणि थापल्यानंतर मग आपल्याला फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे 5 ते 6 तासांसाठी. मग त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही इझिली मग तुम्हाला गोड खायची सवय असेल किंवा काय असेल तर तुम्ही ते तोंडात टाकू शकता. आणि अशा प्रकारे मस्तपैकी आपल्या नारळाच्या वड्या तयार होतात. नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी झाली हे खाऊन आणि बनवून कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.